श्रावण संकष्टी चतुर्थी. कसे व्रत कराल? बाप्पांची कृपा प्राप्ती कशी होईल? इच्छा पूर्ण कशा होतील? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चंद्रोदयाची वेळ काय आहे? आज काही उपाय सांगणार आहे ज्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण करतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. चतुर्थी कधी सुरू होणार आहे? कधी संपणार आहे? चंद्रोदयाची वेळ काय आहे? आणि श्रावण संकष्ट चतुर्थीचे थोडक्यात महत्त्व आपण बघणार आहोत. त्याचबरोबर पूजाविधी देखील बघणार आहोत. श्रावण संकष्ट चतुर्थी ही हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. स्त्रिया संतती आणि दीर्घायुष्याच्या इच्छेसाठी हे व्रत करतात. चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्रदेवताची पूजा केली जाते. जाणून घेऊया संकष्ट चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त काय आहे, पद्धत, मंत्र, त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ. चतुर्थी तिथी प्रारंभ 22 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:46 सुरू होईल. चतुर्थी तिथी समाप्ती 23 ऑगस्ट सकाळी 10:38 समाप्त होईल. संकष्ट चतुर्थी पूजा विधी कशी करायची ते आपण बघूयात. सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य करून घ्या. देवघर स्वच्छ करा. देवघरातील देवांची मनोभावे पूजा करावी. श्री गणेशाला जलाभिषेक करावा. गणपतीला फुले, फळे अर्पण करावेत. लाल फूल, दुर्वा अर्पण कराव्यात. त्याचबरोबर पिवळे चंदन लावावे. नैवेद्य दाखवावा. ओम गणगणपतीये नमः या मंत्राचा जप करावा. पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करावी. सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करावी. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्यात आणि उपवास करण्याची परंपरा आहे. आज संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त आपण बघितलेलाच आहे. त्याचबरोबर आपण बघणार आहोत चंद्रोदयाची वेळ काय आहे. गणेशाची ही चतुर्थी अत्यंत भक्तिभावे साजरी केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही. यावर्षी संकष्ट चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. गणपती बाप्पांची पूजा करताना सर्वप्रथम गणपतीची मूर्ती घ्यावी. त्यानंतर एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. देवाला चंदन टिळा लावावा. फुले पाणी अर्पण करावे. गणेशाला मोदक अर्पण करावे. संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी. रात्री चंद्र पाहूनच उपवास सोडावा. आजच्या दिवशी संकष्टीचा उपवास तर केलाच जातो. शिवाय श्रावण मास सुरू असल्याने आजच्या दिवशी राशीनुसार पुढील वस्तूंचे दान केले जाते. अडलेली कामे मार्गी लागतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. या वस्तूंचे दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते. आणि मात्र हे दान करताना सत्पात्री अर्थातच योग्य आणि गरजू व्यक्तीलाच करणे महत्त्वाचे आहे. श्रावणात जशी शिवमूठ वाहिली जाते तसेच संकष्टीला दानधर्म करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिवमूठ वाहताना आपण मूठभर धान्य शिवाला अर्पण करतो आणि तो आशुतोष प्रसन्न होतो. मात्र माणसाची भूक मोठी आणि कधीही न संपणारी असल्याने जेव्हा गरजू व्यक्तीला दान कराल तेव्हा ते त्याच्या संसाराला, जेवणाला पूरक असेल अशा बेतानेच करावे असेही सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते दान केले पाहिजे. यामुळे त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. आजची श्रावणातील संकष्टी ही हेरंब संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. हेरंब अर्थातच आंबेचा, जगदंबेचा अंश आणि साम सदाशिवाचा पुत्र असा गणराज आपल्या अडचणी सोडवण्यास तत्परतेने पुढे येतो. म्हणूनच सुखकर्ता आणि दुःखहर्ता अशी त्याची ख्याती आहे. मात्र भक्तीची परीक्षा घेतो आणि त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भक्तांवरच कृपावर्षाव होतो. त्याच्या कृपेस पात्र होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचे दान करायला हवे हे आपण जाणून घेऊयात. मेष राशीच्या लोकांनी हेरंब संकष्टी चतुर्थीला गहू आणि गुळाचे दान करावे. वृषभ राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तांदूळ आणि साखरेचे दान करावेत. मिथुन राशीच्या लोकांनी या दिवशी मनी प्लांटचे रोप दान करावे. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे. सिंह राशीच्या लोकांनी या चतुर्थीला गुलाबजल आणि मध याचे दान करावे. कन्या राशीच्या लोकांनी हेरंब संकष्टी चतुर्थीला लिंबू आणि बांबूचे रोप दान करावे. तूळ राशीच्या लोकांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे. वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी लाल रंगाचे वस्त्र दान करावे. धनु राशीच्या लोकांनी या दिवशी तुळशीचे रोप दान करावे. मकर राशीच्या लोकांनी शमीचे रोप दान करावे.
कुंभ राशीच्या व्यक्तींनी या दिवशी नीलकंठाचे अर्थात महादेवाचे चित्र दान करावे. मीन राशीच्या लोकांनी या दिवशी केळीचे रोप दान करावे. अर्थातच या दिवशी दान करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची रास कोणतीही असो, तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान करणे, त्याचबरोबर वस्त्रदान करणे हे नक्कीच फायदेशीर ठरेल. अगदी काही दिवसांनी गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणपती चतुर्थीची काहीशी लगबग सुरू झाली आहे. डेकोरेशन कसे करावे, यंदा वेगळे काय करावे याची चाचपणी सुरू झाली आहे. त्याआधी येणारी ही संकष्टी चतुर्थी, श्रावण संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. चातुर्मासातील ही श्रावण मासातील व्रतवैकल्य अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेश व्रतामध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे. श्रावणातील ही संकष्ट चतुर्थी व्रतपूजन प्रामुख्याने चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊयात. बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा, शिक्षण आवड त्याबरोबर आस्था बाळगणारा, असा सर्वांचा आदर्श वाटणारा असा देव आहे. विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो. संकष्ट चतुर्थीचे हे व्रत कोणीही करू शकते. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यावधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभ फळ देतो अशी मान्यता आहे. मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे देखील म्हटले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी असे सांगितले जाते. श्रावण संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे कराल? संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 आवर्तन द्यावे. अन्यथा ओम गणपतीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पाची आरती करून मग जास्वंदाची फुले दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे. या दिवशी चंद्राची पूजा केल्यानंतर, चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर औक्षवण देखील करावे. म्हणजेच तुम्ही गणपती बाप्पांची आरती केल्यानंतर चंद्राला देखील ओवाळावे. चतुर्थी प्रारंभ आणि समाप्ती हे आपण सुरुवातीला बघितले आहे. भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी चंद्रोदय झाल्यावर केले जात असल्याने 22 ऑगस्ट 2024 रोजी व्रताचरण करावे असे सांगितले जाते. आता आपण बघूयात चंद्रोदयाची वेळ काय आहे. तर चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 8:58 गणपती बाप्पांची यथासांग पूजा करून शुभ आशीर्वाद घ्यावेत. चंद्राची पूजा करावी आणि नंतर उपवास सोडावा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.